माझा कुसगावचा अनुभव मी तुम्हाला माझा कुसगावचा अनुभव सांगितला आहे. आता माझ्या तरुणपणाचा जुना अनुभव ऐका. मी एक भटका आहे. ते सर्वत्र आहे. लोक मला रेंजल म्हणतात पण मला त्याची कधीच पर्वा नव्हती. मला आजूबाजूला फिरायला आवडते. वाचनाचा आवाज आहे. दारू पिणे आणि नवीन सुंदर स्त्रियांसोबत मजा करणे आवडते. मी तुला हे मागे सांगितले. आता एक मला माझ्या 21ची जुनी गोष्ट सांगते. किती लोक सहमत होतील किंवा नाही, काहीही बोलू शकत नाही. आता मी सहमत आहे की मी जे केले ते अनैतिक होते, परंतु हे खरे आहे की ते नैतिक किंवा अनैतिक आहे असे मला वाटले नाही. हे खरे आहे की मी फक्त अर्ध्यासारखे स्वर्गीय आनंद लुटले. ती आणि मी आम्हा दोघांना खूप नाव म्हणायचो. लोक म्हणतात आमचे नाते अनैतिक होते. ती एक तरुण विधवा होती. फक्त 25 वर्षांचा. 1 वर्ष झाले आहे. मूल झाले नाही, ना वैवाहिक सुख मिळाले. तेव्हा मी 21 वर्षांचा होतो. रक्त जाळणे, वयाने समाजाला फाटून मारणे. ती आमच्या अंगणात राहायला आली. किती लोक सहमत होतील किंवा नाही, काहीही बोलू शकत नाही. आम्ही पुण्यातील एका वाड्यात राहत होतो. वाडा खूप मोठा होता. एकूण 51 बिऱ्हाडे असतील. प्रत्येकजण आनंदी होता, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होता. त्यामुळे ती नव्याने तिच्या अंगणात भाड्याने राहायला आली. तिच्या पतीचे नुकतेच निधन झाले होते. ती आधी कुठे राहते हे फारसे माहीत नव्हते आणि तिने कधीच सांगितले नाही. तिचा नवरा शहराजवळील कुठल्यातरी गावात किराणा दुकान चालवत असल्याची माहिती होती. आम्ही तिला वहिनी म्हणत असू. त्यामुळे भाभीच्या घरात आणि आमच्या घरात एकच गोष्ट होती. वहिनी गप्प बसली. ती 10 बाय 10च्या खोलीत शांतपणे राहत होती. तिचे दर्शन सकाळी नळाच्या कोळशावर दिसायचे, ते दुसऱ्या दिवशी थेट दिसायचे. कधी कधी बाजारात जाताना दिसायचे. तिची उदारमतवादी तिच्या गावातून बंकेत पैसे मिळायची. बाकीच्या वहिनी तिच्या घरात गोळ्या, बिस्किटे, सेफ्टी ड्रिंक, पेन, खोड रबर इत्यादींचा व्यवसाय करत असत. त्या प्रसंगी प्रत्येकाला तिच्या घरी जायचे होते. पण वहिनी जमेल तितके बोलते. भाभी दिसायला खूप सुंदर होती. लाख सोनेरी रंग, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे नाजूक ओठ, मोठे डोळे, कंबरेपर्यंत केसांची काळजी. माझे वय त्या वेळेचा परिणाम असेल पण जेव्हा मी तिच्याकडे जातो तेव्हा मला तिचे सौंदर्य पाहावे लागेल. आमचे घर वहिनीच्या शेजारी असल्याने आम्ही साखर आणि दुधाची देवाणघेवाण करायचो. आमच्या कुटुंबातील वहिनी देखील विधवा आहे, म्हणून आपण तिच्याशी दयाळूपणे वागले पाहिजे. माझी आई मला सांगायची की तिच्या वहिनीला काही हवे असेल तर कृपया तिला मदत करा. मी सुद्धा निरपेक्ष भावनेने मदत करायचो पण मी थोडा दोषी होतो की मला भाभीबद्दल का आकर्षित केले जाते. भाभी माझ्या डोळ्यांसमोर दिसायची. मी हळूहळू काही कारणास्तव भाभीला जात होतो आणि विचार करत होतो की इतरांशी बोलणारी भाभी माझ्याशी छान गप्पा मारतील. मला चहा आणि बिस्किटे दे. हे रोजच घडते. असा एकही दिवस जात नाही की मी भाभीला गेलो नाही. 2-3 दिवस जाऊन मला विचारा की वहिनी घरी येतील का. एके दिवशी दुपारी मी भाभीमध्ये चहा पीत बसलो होतो. भाभी जमिनीवर होते आणि मी खुर्चीवर होतो. भाभीने छान गाऊन घातला होता. मी एकदा तिच्याकडे बघत होतो. हा ताण मला असह्य करत होता. मी काय करत आहे हे मला समजले नाही. मी थेट वहिनीचा हात हातात घेतला आणि म्हणालो की मी तुझ्यावर प्रेम करतो. बस. शांतता पसरली. भाभी एकदा माझ्याकडे पाहत होती. मी पुन्हा म्हणालो मी तुझ्यावर प्रेम करतो भाभी. वहिनीचे डोळे पाणावले आणि तिने मला मिठी मारली. तिचा गर्म श्वास माझ्या मानेवर पडत होता. मी माझ्या वहिनीला घट्ट पकडले.
ते डोळे म्हणू लागले की मलाही तू आवडतेस बबद्या. दार उघडे आहे हे आम्हाला कळले नाही. दारातून येणाऱ्या सूर्याने माझ्याकडे डोळा मारला. मी माझ्या वहिनीला घेऊन दार लावले. वहिनी आता उभी होती. मी तिला मिठी मारली आणि तिच्या ओठांवर ओठ माझा आणि तिचा श्वास एक आला. वहिनीने डोळे वेगळे केले. दोघांनीही त्या मिस्टी रोमांसचा पुरेपूर आनंद लुटला. दोन्ही डोळे एकमेकांमध्ये ठेवून बराच वेळ तसाच उभा राहिला. मला आज स्त्रीचा पहिला स्पर्श झाला. मी आनंदाने भारावून गेलो होतो. मग मी आज रात्री पुन्हा येईन असे सांगून वहिनीचा निरोप घेतला. ज्या दिवशी मला 1 वर्ष वाटले मी रात्रीची वाट पाहत होतो. रात्रीच्या जेवणानंतर तो शतके पूर्ण करेल असे सांगून मी भाभीकडे गेलो. भाभी आज छान बसली होती. मी निघताच म्हणालो, ये, मी तुझी वाट पाहत होतो. लाल रंगाच्या साडीत भाभी खूप सुंदर दिसत होती. लेडीज परफ्यूमचा विलक्षण सुगंध आजूबाजूला पसरला होता. वहिनीने माझा हात धरला आणि मला खुर्चीवर बसवले. मला थांबा, मला बर्फ द्या म्हणून नारळाच्या एका बर्फाच्या भाभीने मला तिच्या हाताने खायला दिले. प्रेमाने फक्त माझा चेहरा ओवाळला. मग बराच वेळ आम्ही फक्त एकमेकांकडे पाहत होतो. हा किती वेळ गेला कुणास ठाऊक. प्रणय पाहून आम्ही दोघेही थक्क झालो. आहाहा, किती आनंद झाला. मला स्वर्गीय आनंदाचा आनंद मिळाला. हे बऱ्याच काळापासून होत आहे. मी दुपारी, संध्याकाळी, रात्री कधीही भाभीला जाऊ लागलो. वॉर्डातील लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. काहींनी माझ्याशी बोलणे बंद केले होते. पण मी ते काही देणे घेणे नव्हते. मी भाभीसाठी वेडा झालो. माझे कुटुंब सुद्धा माझ्यावर ओरडत होते, तू त्या घरात का जात आहेस. मी ब्लो ब्लो ब्लोला उत्तर देत आहे. दिवस निघून गेले आहेत आणि मी अधिकाधिक मेहुण्यांचे जेवण करत आहे. मी शाळेच्या नावाने वहिनीच्या घरी जायचो. मला रात्रंदिवस तिच्या मिठीत राहणे आवडते. मला अजून काही आठवत नाही, मग फक्त 2 ते 3 वेळा मला आठवतंय की मला कुठेतरी हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. ते वेड हॉस्पिटल होतं. आता सर्व वाडा बहुतेक अशा प्रकारे निराश झाले होते कारण माझ्या घराभोवती सर्व लोक जमले होते. मी चटईवर झोपलो होतो. माझ्या शेजारी एक भयंकर दिसणारा मंत्री बसला होता. तो माझ्यावर लिंबू, हळद, कुंकू, मीठ आणि मोहरी फेकत होता. मला गुंगी येत होती. मी उठत होतो. माझ्या शरीरात खूप अशक्तपणा जाणवत होता. एके दिवशी मला एका मठात जाग आली. मला आज खूप उत्साह वाटत होता. शरीरात खूप ताकद जाणवत होती. मी उठून बसलोय. माझे शेजारी माझ्या घरचे मंत्री बोलत होते. मी उठलो आणि त्यांच्याकडे गेलो. मला पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. सगळ्यांना मजा आली. त्या मंत्र्याने मला शेजारी बसवले आणि सांगू लागले, बाळा तुला वाटते काय चालले आहे. तर ऐका, वहिनी तुमच्या शेजारी राहायला आली होती. ती तुला आवडत होती. वहिनी एक तरुण विधवा होती. तिचा वास तीव्र होता. तिच्या गावातील एका तरुणावर तिच्यावर प्रेम होते. त्याबद्दल तो वेडा झाला होता. तिच्या विलोभनीय सौंदर्याने त्याला भुरळ घातली होती. त्याने तिला प्रेमाचा प्रस्ताव दिला पण तिने त्याला स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे त्याचा अहंकार दुखावला गेला. तो त्याच्यावर इतका चिडला, तो त्याच्यावरच राहिला. त्याला समजले की तुझे आणि तिचे नाते आणि त्याच्या शौर्याला धक्का बसला. एक दिवस तो इथे येईल आणि तिची माफी मागेल आणि आपण फक्त मित्र होऊ. मी तुला कधीही त्रास देणार नाही असे वचन देऊन तिचा गावात धार्मिक कार्यक्रम आहे. तू खूप दिवसांनी गावात येतोस असे गोड बोलून तिला गावात नेले आणि रागाच्या भरात तिची हत्या केली. ती शरीराजवळून गेली पण आत्मा इथे गोंधळला कारण ती अतृप्त होती.
तिला वैवाहिक आनंद मिळू शकला नाही म्हणून तिचा आत्मा मुक्त होऊ शकला नाही. ती तुझ्या प्रेमात पडली, तुझा मोह तिला सोडत नव्हता. प्रत्यक्षात काही दिवस तिचा प्रत्यक्ष उपभोग घेतला होता, मग तिची हत्या झाली. त्यानंतर घरही मालकाने बंद केले. पण तरीही तू तिथे एकटीच जायची, स्वतःशीच बोलत. घराबाहेर तुळशीचा घाम गाळायचा. तू तिच्या आत्म्याने नष्ट झालास. तुझे नशीब तुझ्या घरी वेळेवर आले आणि आम्ही सर्वांनी मिळून तुला माझ्या कर्तृत्वाने, तंत्राच्या जोरावर त्यातून बाहेर काढले. आता तुम्हाला धोका नाही. आता पुढचे आयुष्य आनंदाने जगा. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी आणि माझे गृहमंत्री त्यांचे आशीर्वाद घेऊन घरी आलो.